नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवत आहोत कारल्याची भाजी। बरेच जण असं म्हणतात की त्यांना कारलं खायला नाही आवडत, पण आज आपण ज्या पद्धतीने बनवणार आहोत त्या पद्धतीने तुम्ही जर तुमच्या घरी बनवलं तर नक्कीच सगळे खूप आवडीने खातीलच। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी 3 कारली घेतली आहेत। ही कारली मला गावची भेट म्हणून दिली होती। ही कारली मी 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहेत। आता आपण ह्याला बारीक स्लाइसेस मध्ये कट करून घेऊया। थोडे पातळ असे स्लाइसेस मी कट करून घेत आहेत। आता आपण या कारल्यांमधल्या ज्या बिया आहेत मधल्या ते व्यवस्थित अशा सगळ्या काढून घेऊया। बिया काढल्यामुळे देखील भाजीचा थोडा कडवटपणा दूर होतो। आता तुम्ही बघू शकता तिन्ही कारली मी बारीक चिरून घेतली आहेत आणि त्याचप्रमाणे मधल्या बिया देखील त्याच्या व्यवस्थित अशा सगळ्या काढून घेतलेल्या आहेत। आता पुढे आपण एक मिक्सर जार घेऊया। त्या जारमध्ये आपण आता सुरुवातीला 4-5 लसणाच्या पाकळ्या ॲड करूया। त्याचसोबत 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडेसे कोथिंबीरीचे देठ असं मिक्स करून त्याला बारीक करून घेऊया। आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल मी ॲड करून गरम करून घेत आहे। तेल गरम झाल्यावर इथे मी फोडणीला जिरं, मोहरी, हळद, घरगुती लाल मसाला, हिंग, कढीपत्ता, नंतर जी लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरच्या देठाची आपण पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट देखील आता आपण या फोडणीमध्ये ॲड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहोत। फोडणी इथे छान मिक्स झाल्यावर आता आपण जी पुढे कारली कट करून घेतली होती ती या फोडणीमध्ये छान अशी मिक्स करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता फोडणी आपली छान मिक्स झालेली आहे आणि आता मी कारली देखील मिक्स करून एकदा व्यवस्थित सगळे एकत्र मिक्स करून घेत आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ इथे मी ॲड केलेलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून असं मी घेत आहे। त्यानंतर आपण इथे वरती ताट ठेवून 3-4 मिनिटं भाजी शिजवून घेऊया। अगदी 3 मिनिटातच तुम्ही बघू शकता मिठामुळे आपल्या भाजीला छान असं पाणी देखील सुटलेलं आहे आणि भाजी आपली शिजली देखील आहे। तर तुम्ही 1-2 असे कारल्याचे काप हातात घेऊन तुम्ही चेक करू शकता। गरम असल्यामुळे थोडासा पाण्याचा वापर करून आपण चेक करून घेऊया की आपली भाजी शिजली की नाही। तर अगदी सहजपणे या भाजीचे मध्यम असे तुकडे होत आहेत, म्हणजे आपली भाजी छान अशी शिजलेली आहे। आता मी ह्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड करत आहे। ह्यामुळे देखील भाजीला खूप छान अशी चव येते आणि त्याचप्रमाणे कडवटपणा देखील कमी होऊन जातो। शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर देखील मी 2-3 मिनिटं पाण्याचा वापर न करताच भाजी अशी वाफवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी आपली भाजी कारल्याची तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सुद्धा करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय बाय।